हे बघ. आदित्य, काय ग आज बाबासाहेबांवर स्पेशल आर्टिकल आलंय, वाचशील का? स्वरा, तुला माहितीये मला त्या विषयात अजिबात इंटरेस्ट नाहीये. दुसरं काय असेल तर सांग. अरे पण तुला बाबासाहेबांबद्दल एवढा राग काय आहे? स्वरा, माझ्याशी वाद घालू नकोस. अरे चिडू नकोस. बरं ऐक ना, त्या एजंटचा कॉल आला होता, आपली जमीन बघायला तो कोणाला तरी घेऊन येतोय. ठीक आहे, जाऊया तिकडे. बाबा मला पण यायचंय. बर, जाऊ. हा, ही बघा साहेब, ह्यो आपला पूर्ण प्लॉट आहे आणि तिकडून रोड जागा आहे आणि इथं लाईट आहे, 24 तास सेवा आहे, पाणी आहे, तुम्हाला समजा सगळी सुविधा मिळेल बघा. आणि हा प्लॉट तुम्ही माझ्या भरोश्यावर घेऊन टाका. नाही, प्लॉट तर छानच आहे. हा. ठीक आहे, आपण करून टाकू हा प्लॉट. ओके, फायनल करून टाकू लगेच. बाकी तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतील बघा. हो. आणि एवढं एकच प्लॉटवर आहे. चला. नमस्कार विकास. नमस्कार साहेब, नमस्कार. या आपले कांबळे साहेब. नमस्कार. नमस्कार. इकडे. नाव काय बोलला? कांबळे. दिसण्यावरून वाटत नाही रे. तुम्ही तरी दिसणे देशपांडे कुठं वाटता? दिसण्यावर काय नसतं. तेच तर मी सांगतोय साहेब. हे बघ, एवढं मात्र क्लिअर आहे, ही डील कॅन्सल. जा, त्यांना सांग. साहेब, ही डील कॅन्सल बघा. का बरं, काय झालं? तुम्ही त्या देशपांडे साहेबांनाच विचारा. देशपांडे, आपली डील का कॅन्सल झाली याचं कारण समजू शकेल? कारण? कशासाठी? अहो, माझी जमीन कोणाला विकायची किंवा आमच्या एरियात कोण राहणार हे मी ठरवणार. देशपांडे, तुमच्या जमिनीची व्हॅल्यू खूप असेल किंवा तुम्हीही खूप मोठे असाल, पण तुमचे विचार मात्र खूपच लहान आहेत. या तुम्ही. चल ग. तू असं कसं बोलू शकतो त्यांना? असं कसं म्हणजे? सगळे असेच करतात. सगळे असंच करतात म्हणून ते बरोबर होतं का? हे बघ, मला या विषयात अजिबात वाद घालू नकोस. पण घरी जाऊन बोलूया. केलं पाहिजे. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार विकासराव, इकडे कसे काय? अहो, ते देशपांडे साहेबांची जमिनीची डील होती. बर, कांबळे नावाचं गिराईक होतं, त्याने ती डील कॅन्सल केली बघा. हे बरोबर केलं बघा देशपांडे साहेबांनी. आपल्या लेवलची लोक पाहिजेत. चला सरपंच साहेब, येऊ का? या, ठीक आहे. बाबा बाबा काय ग सांगली बाळा? ही मॅथ्स कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट आले. अरे वा, अभिनंदन. बोल, तुला काय बक्षीस पाहिजे? सायकल. ठीक आहे, घेऊ आपण. हा, बाबा हा, तुम्हाला माहितीये काय ग? आमचे कांबळे सर खूप छान मॅथ शिकवतात. हा, हो, हे तेच कांबळे सर ज्यांना तुम्ही जमीन देण्यापासून नाकारलं. तेच आपल्या सानवीचे शिक्षक आहेत. बाळा, तू जा आतमध्ये. काय रे, तुला त्या जातीचा आणि बाबासाहेबांचा एवढा राग का आहे? तुला आठवतंय, मी प्रेग्नंट असताना 6 महिन्यांच्या पगारी रजेवर होते. तेव्हा तर तुझी नोकरी देखील सुटली होती. तेव्हा कसं बसं माझ्या पगारावरती घर सावरलं. ती पगारी रजा कोणामुळे मिळाली माहितीये? तर बाबासाहेबांनी दिलेल्या हक्कामुळे. आपण म्हणतो आपण खूप पुढे गेलो, मॉडर्न झालो, पण खरंच का? आज मी शिक्षित आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते.
कारण बाबासाहेबांनी आम्हाला समानतेचा हक्क दिला, मालमत्तेचा हक्क दिला. आणि काय रे, तू ज्या जमिनीबद्दल बोलतोस ना, ती जमीन देखील अर्धी माझ्याच नावावरती आहे. स्वरा, आज तू जे काही बोललीस ना, ते ऐकून मला स्वतःचीच लाज वाटते. मला आठवतंय, तेव्हा तू प्रेग्नेंट होतीस तेव्हा आपल्याला पैशाची किती गरज होती. आणि तेव्हा तुझा पगार नसता तर कदाचित एक घर देखील आपल्याला विकावं लागलं असतं. आणि बघ ना, मी लोकांना त्यांच्या नावावरून ओळखत होतो आणि स्वतःला एज्युकेटेड समजत होतो. मी कधी बाबासाहेबांना वाचलं नाही, मी कधी समजून नाही घेतलं. फक्त लोक जे बोलतील ते ऐकलं किंवा त्या व्हॉट्सअपच्या मेसेजेस वरती विश्वास ठेवला. बरं, चुकलं माझं, मला खरंच माफ कर. अरे आदित्य, चुकतो तो माणूसच ना. तर एक काम कर, आताच त्या विकासला कॉल कर आणि कांबळेंना उद्या सरपंच कार्यालयात बोलव. आपण तिथे जमिनीची डील फायनल करू. हो, आत्ताच मी कॉल करते. विकासराव, तुमच्या सांगण्यावरून आज मी इथं आलो, नाहीतर त्या देशपांडे साहेबांचं बोलणं मला तर अजिबात पटलं नव्हतं. अहो साहेब, तुम्ही काळजीच करू नका बघा, आज ही डील फायनल होणार म्हणजे होणार. देशपांडे साहेब एकच आहे बघा. अरे बारक्या, अरे सगळं तू सकाळी नाही करता आलं का? सकाळी शाळेत गेलतो. शाळेत पण जातो का तू? हो, बाबासाहेबांनी. कांबळे साहेब नमस्कार. नमस्कार. त्या दिवशी चुकलं माझं, तुम्हाला राग नाही आला ना? राग तर येतो, पण आता सवय झाली याची. आणि हा प्रश्न जमीन मिळण्याचा नाही, प्रश्न अजूनही आम्हाला माणूस म्हणून स्वीकारला जात नाही ना, हा आहे. कांबळे साहेब माफ करा मला. मग देशपांडे साहेब इकडे कसे काय? अहो, ते कांबळे साहेबांसोबत जमिनीची डील होती, तुमची सही घ्यायला आलो होतो. मी काय सही वगैरे करत नाही. का? कारण तो वेगळ्या जातीतला आहे म्हणून? अहो, आपणच जर माणसाची किंमत जातीवरून ठरवत असू तर आपल्यापेक्षा ते अशिक्षित लोक बरे. आणि तुमच्या ऑफिसमध्ये महापुरुषांचे, बाबासाहेबांचे फोटो असून उपयोग नाही. त्यांचे विचार डोक्यात घ्या सरपंच साहेब. हो, आपण त्यांना फक्त एका समाजापुरतं मर्यादित केलं. अहो, पण त्यांनी जो लढा दिलाय ना, तो समाजातील प्रत्येक घटकासाठी, अगदी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. आणि मलाही समजायला उशीर झाला, पण तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये. विकास, सरपंच साहेबांची सही घे आणि कांबळेंकडून चेक घे. येतो मी. जय भीम. जय भीम. विकासराव, द्या इकडे फाईल. कांबळे साहेब, पुढे काय मदत लागली नक्की कळवा. जय भीम. जय भीम. बाबा, काय वाचतात तुम्ही? बाबासाहेबांचं पुस्तक वाचतात? हो. मला पण वाचायचं.